बातमी नवी दिल्लीतून चेंगराचेंगरी संदर्भात। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झालेली आहे। यामध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी हे जखमी झालेत। प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर ही चेंगराचेंगरी झाली आहे। महाकुंभला जाणाऱ्या 2 गाड्या उशिरा आल्यानं गर्दी वाढली आणि त्यानंतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं ही चेंगराचेंगरी झाली आहे। यामध्ये 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झालाय। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे दिल्ली रेल्वे स्टेशनवरती चेंगराचेंगरी झाली। यामध्ये जवळपास 18 जणांचा मृत्यू झालाय। देखिए मैं ऐसा मानता हूं कि ये दुर्दैवी इस प्रकार का हादसा है और इसके ऊपर सभी ने दुख व्यक्त किया है और आगे इस प्रकार की घटना न हो इस दृष्टि से प्रशासन निश्चित रूप से उचित कार्रवाई करेगी। दुर्दैव आहे। तुम्ही सातत्याने गोष्टी म्हणजे कुंभमेळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना झाली। त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल 1 महिन्यापूर्वी रेल्वेची अशीच एक घटना झाली होती। आता परत एकदा रेल्वेची घटना झाली आहे। खूप दुर्दैवी आहे। सरकारने ह्या तिन्ही गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। हे वारंवार घटना कशा होत आहेत म्हणजे पहिली रेल्वेची तुम्हाला आठवत असेल ते झालं पहिलं, त्याच्यानंतर कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली, त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीच्या स्टेशनवरही चेंगराचेंगरी झाली। तर हे अर्थातच काहीतरी मिसमॅनेजमेंट आहेच। तर नेमकी ही चेंगराचेंगरी कशी झालेली आहे त्यावर एक नजर टाकूयात। शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झालाय। नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून कुंभमेळ्यासाठी 2 स्पेशल ट्रेन चालवल्या जात होत्या। वीकेंड असल्यानं शेकडो भाविक कुंभस्नानासाठी प्रयागराजला निघाले होते। स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस ट्रेन उशिराने धावत होत्या। प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर 12-13 वर ट्रेनची वाट पाहत थांबले होते। महाकुंभला जाणारी एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली। ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली। यावेळेस धावपळीमध्ये पायऱ्यांवर उभे असलेले लोक खाली पडले। ट्रेन पकडण्यासाठी प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली। गर्दी जास्त वाढल्यानं गुदमरून अनेक प्रवासी बेशुद्ध सुद्धा पडलेत। एकमेकांवर प्रवासी पडल्यानं महिला आणि मुलांना सर्वाधिक त्रास झाला। 9 महिला, 4 मुलं आणि 5 पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे, मृतांमध्ये समावेश आहे।